ते आंदोलन केलेलं होतं. ज्यावेळेस परीक्षा सुरू होती त्यावेळेस देखील तांत्रिक अडचणी होत्या. आता जेव्हा निकाल लागतायत तेव्हा देखील विद्यार्थ्यांना अनेक धक्के दिले जात आहेत. काय वाटतं विद्यार्थी म्हणून आणि नेमकी काय मागणी तुमची? नमस्कार. सर्वात पहिल्यांदा जेव्हा हे प्रॉब्लेम्स येत होते, तांत्रिक अडचणी येत होते, आम्ही स्वतः परीक्षा संचालकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. विद्यार्थी जेव्हा पेपर सबमिट नाही झाले अशी कंप्लेंट करत होते तेव्हा परीक्षा संचालक पुणे विद्यापीठातून सांगत होते की पेपर तुमचे सबमिट झालेले, तुमचा रिझल्ट येईल. आणि आत्ता जर आपण बघितलं तर डायरेक्ट अब्सेंट असं पुणे विद्यापीठाने त्या ठिकाणी रिझल्ट लावलाय. आम्ही परीक्षेच्या वेळेसच सांगत होतो हे जे व्हीबॉक्स नावाचं ॲप तुम्ही आणलेलं आहे ते विद्यार्थ्यांना जास्त त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. अनेक तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये येतात. एक उदाहरण सांगायचं झालं तर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांचा फ्रेंचचा पेपर आहे, जपान भाषेचा पेपर त्यांना त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि तसाच प्रॉब्लेम लॉच्या विद्यार्थ्यांना सुद्धा झालेला आहे. मी कॉमर्सचा विद्यार्थी, इकॉनॉमिक्सचा पेपर आम्हाला अर्धा तास उशिरा त्या ठिकाणी आला. अर्धा तास उशिरा झाल्यावर 11 वाजता काहींचे ते पेपर सबमिट झाले. आम्ही स्वतः आंदोलनं केली त्या विषयामध्ये. परवा 10 तारखेला जे आंदोलन झालं, कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी खरं पेपर दिलाय त्या विद्यार्थ्यांचा खरा रिझल्ट लागेल. तुम्ही पास करा नाही तर नापास करा. जर अब्सेंट असं रिझल्ट तुम्ही लावत असाल आणि जर व्हीबॉक्सवर कंप्लीट असं येत असेल तर मग पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं की नाही, या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण पद्धतीवर किती विश्वास ठेवावा हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. नक्कीच मनुश्री, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी